दमा म्हणजे फक्त फुफ्फुसांचा त्रास? चला तर तुम्हाला धक्का देतील असे नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूयात. श्वासाची किंमत आणि एका मुलाचा संघर्ष. श्वासाची किंमत काय असते हे त्या 14 वर्षाच्या मुलाला विचारा, ज्याला खेळण्या बागडण्याच्या वयात प्रत्येक 4 तासांनी इन्हेलर घ्यावा लागत होता. प्रत्येक पाऊल टाकताना लागणारी धाप आणि प्रत्येक श्वासासाठी दिलेली झुंज त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिली होती. पण आज तो मुलगा कोणत्याही अडथळ्याशिवाय मोकळा श्वास घेत आहे. हे कोणतेही जादुई औषध नाही, तर दम्याकडे पाहण्याचा एक क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. दमा म्हणजे केवळ श्वासनलिका अरुंद होणे नाही. जर हा फुफ्फुसाचा आजार नसेल, तर मग तो नक्की काय आहे? असा प्रश्न पडत असेल ना? हे समजून घेणे आवश्यक आहे की दमा ही एक आयुष्यभराची शिक्षा नसून शरीर आपल्याला देत असलेला एक महत्त्वाचा इशारा आहे. पाहूयात आपण वेगवेगळे दृष्टिकोन काय आहेत ते. दृष्टिकोन पहिला, दमा हा केवळ विकार नसून तो एका व्यापक शारीरिक बिघाडाचे लक्षण आहे. आजवर आपण दम्याकडे केवळ फुफ्फुसाचा आजार म्हणून पाहत आलो आहोत. मात्र आधुनिक वैद्यकीय शोध आणि संशोधन असे सांगते की दमा हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम, शरीरातील अंतर्गत सूज म्हणजेच इन्फ्लमेशन आणि चयापचय प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम याच्यातील गुंतागुंतीच्या बिघाडाचा परिणाम आहे. जेव्हा आपण फक्त इन्हेलरचा वापर करतो, तेव्हा आपण केवळ फुफ्फुसांवर लक्ष केंद्रित करतो. पण मूळ समस्या संपूर्ण शरीर यंत्रणेत दडलेली असते. दमा फक्त फुफ्फुसांचा आजार नाही, हा संपूर्ण शरीराशी संबंधित विषय आहे. दृष्टिकोन 2, पेशींची ऊर्जा आणि लिकी एअरवेज. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी ATP म्हणजेच ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जेची गरज असते. फुफ्फुसांच्या श्वासनलिकांचे जे आतील अस्तर असते, त्याचे संरक्षण करण्यासाठी ही ऊर्जा अत्यावश्यक असते. जेव्हा पेशींमध्ये ही ऊर्जा कमी पडते, तेव्हा श्वासनलिकांचे अस्तर कमकुवत होऊ लागते आणि त्याच्यामुळे लिकी एअरवेज होतात. केवळ इन्हेलर वापरून श्वासनलिका तात्पुरता रुंद करणे म्हणजे पडणाऱ्या भिंतीची डागडुजी करण्याऐवजी तिला फक्त वरून रंग लावण्यासारखे आहे. खरा प्रश्न भिंतीच्या पायाचा म्हणजेच पेशींच्या ऊर्जेचा आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वाढलेल्या मेटाबॉलिक फायरचा म्हणजे सूज म्हणजे इंटरनल इन्फ्लमेशनचा आहे. या चयापचय बिघाडामुळे श्वासनलिकेत कफ वाढू लागतो आणि छातीत जडपणा जाणवायला लागतो. दृष्टिकोन तिसरा, हायजीन हायपोथिसिस. अतिस्वच्छता ठरू शकते घातक. ऐकायला थोडेसे विरोधाभासी वाटेल, पण अतिस्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणात राहण्याची जी जीवनशैली आजकाल आहे, ती देखील दम्याला निमंत्रण देऊ शकते.
यालाच हायजीन हायपोथिसिस असे म्हणतात. जेव्हा आपण अतिशय निर्जंतुक वातावरणात राहतो तेव्हा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला नैसर्गिक वातावरणाशी लढण्याचे नैसर्गिक प्रशिक्षण मिळत नाही. परिणामी आपली प्रतिकार शक्ती केवळ धूळ किंवा धूलिकण म्हणूयात, धूळ किंवा परागकण यासारख्या सामान्य गोष्टींवरही अतिसंवेदनशील प्रतिसाद म्हणजे ओव्हर रिॲक्शन देऊ लागते, ज्याचे रूपांतर दम्याच्या त्रासात होते. दृष्टिकोन नंबर 4, मेंदू, हृदय आणि श्वास घेण्याची पद्धत. एक मोठा विरोधाभास. दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये एक घातक सवय नकळत पडते, ती म्हणजे हायपर व्हेंटिलेशन, वेगाने श्वास घेणे. विज्ञानाचा एक मोठा विरोधाभास असा आहे की तुम्ही जेवढ्या वेगाने श्वास घेतात तेवढा तुमच्या शरीराला प्रत्यक्षात कमी ऑक्सिजन मिळतो. वेगाने श्वास घेतल्यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साईड कमी होऊ लागतो. रक्तातील CO2 चे प्रमाण कमी झाला की शरीर ऑक्सिजनचा प्रभावी वापर करू शकत नाही. जेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हृदयाला दुप्पट मेहनत करावी लागते, ज्यामुळे रुग्णाला सतत थकवा जाणवतो. म्हणूनच केवळ औषधे न घेता योग्य श्वासतंत्र आणि रिलॅक्सेशनद्वारे शरीरातील वायूंचे संतुलन राखणे महत्त्वाचे ठरते. दृष्टिकोन क्रमांक 5, आधुनिक तंत्रज्ञान आणि पेशींचे पुनरुज्जीवन. जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेतच, पण अनेकदा पेशींची हरवलेली ऊर्जा म्हणजेच ATP केवळ आहाराने किंवा व्यायामाने वेगाने परत मिळवणे कठीण असते. अशा वेळी ई-मेडिका सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर एक न्यू फ्रंटियर म्हणजेच नवीन दिशा म्हणून समोर येत आहे. हे उपकरण पेशींच्या क्षमतेस समर्थन देऊन शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यास मदत करते, तसेच स्नायूंना बळकटीही देण्याचे काम करते. या तंत्रज्ञानाची विश्वासार्हता जागतिक मानकांवर सिद्ध झालेली आहे. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, US FDA म्हणजे US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ISO यासारख्या महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन्सनी याला प्रमाणित केलेले आहे. महत्त्वाची सूचना: कोणतीही नवीन उपचार पद्धती सुरू करण्यापूर्वी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असते. निष्कर्ष आणि विचार करायला लावणारा एक प्रश्न. दम्याच्या उपचारांमध्ये केवळ लक्षणांना दाबून न ठेवता म्हणजे सिम्प्टम सपरेशन न करता पेशींचे आरोग्य आणि चयापचय प्रक्रिया सुधारणे ही काळाची गरज आहे. जेव्हा आपण शरीराला योग्य ऊर्जा आणि वातावरण देतो तेव्हा मोकळा श्वास ही एक नैसर्गिक प्रक्रिया बनते. दमा म्हणजे आयुष्यभराची शिक्षा नाही, तो शरीर देत असलेला इशारा आहे. तुमचे शरीर तुम्हाला कोणता इशारा देत आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तज्ज्ञ डॉक्टरांच्या मोफत सल्ल्यासाठी आजच संपर्क साधा. हेल्पलाईन नंबर आहे 7249325392.
पुन्हा एकदा ऐका 7249325392. धन्यवाद.